हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माल मुक्ता फळाची। जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तुम आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव, जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव, देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गणपते नमः। ओ देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम गणपते नमः। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माल मुक्ता फळाची। जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तुम आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बना। 2024 सालच्या गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाच्या वासापूजन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले पुण्याचे पोलीस सहआयुक्त माननीय श्रीयुत रंजन कुमार शर्मा साहेब, झोन 1 चे डीसीपी माननीय संदीप सिंग गिल, पोलीस इन्स्पेक्टर विजया माला पवार आणि सर्व मान्यवरांचं आम्ही ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। या निमित्ताने आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांचे गणपती निमित्ताने वासापूजन यांच्यामध्ये सहभागी होण्याचे आज अवसर मिळाला। यापासूनच आपल्याकडे गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळे स्तरावर जे आहे ते हे सुरू झालेलं आहे, मीटिंग सुरू झालेलं आहे, वेगळे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यावर्षीचेही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे। यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने यावर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरणमध्ये पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे। आपण सर्व लोकांना या गणपती उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे पोलीसच्या वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल, आमच्याकडून जी अपेक्षा असेल ते आम्ही आपला जर हिंदू समाजची हिंदू संस्कृतीचे जर विचार केला तर गणपतीचे पूजा करूनच आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करतो। त्यामुळे गणपती उत्सवचे खूप मोठा जे आहे ते आपला हिंदुस्थानच्या संस्कृतीमध्ये स्थान आहे आणि यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि यांच्यामध्ये कुठलाही समाज कुठलाही धर्म ह्याच्या पर्वा न करता आपल्या हिंदुस्थानची संस्कृती जपण्याचे जे मोलाचे कार्य आहे त्यांच्यामध्ये सर्वांनी वर्षीप्रमाणे गणेश उत्सवची सुरुवात ही वासापूजननीच होती आणि आज पुणे शहरचे जॉईंट सीपी रंजन कुमार सर यांच्या हस्ते आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं वासापूजन झालं आहे। यंदाचा जी गणेश उत्सवाचा देखावा आहे ते वरद विघ्नेश्वर वाडा आहे, म्हणजे जे भाविक इथे दर्शनाला येतील त्यांच्या लाडक्या बाप्पाचं त्यांचं विघ्न तर दूर होईल, पण विघ्न दूर होताना बाप्पांचा आशीर्वाद पण त्यांना ह्या वाड्यातून भेटेल। तर सगळे आतुरतेने वाट बघतायत ह्या गणेश उत्सवाची। आज बरोबर आजपासून 1 महिन्यानी 7 सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होईल आणि या आगमनाची तयारीसाठी आणि पूर्ण गणेश उत्सवची तयारीसाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अति उत्साहित आहेत। एक प्रश्न होईल पण मी आज कारण वासापूजन आहे, पहिला मुहूर्त आहे या गणेश उत्सवाच्या, या मुहूर्तातून मी सांगेन की दरवर्षी परंपराच्या हिशोबाप्रमाणे की 1892ला ज्या रथात गणेश उत्सव ची मिरवणुकीची सुरुवात झाली होती ती जी पारंपरिक रथ आहे ती रथ पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत सहभाग होईल आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीत आपण जी जी एक नवीन रथ तयार करतोय। याचं कारण हे की अनेक वर्षाची जी परंपरा आहे की बैल जोडी लावून
आपण रथ सारथी किंवा रथ मधनं बाप्पांची मिरवणूक व्हायची. याच्यातून आम्ही सगळे विश्वस्त असतील, सगळे कार्यकर्ते सभासद असतील, की याच्यातून आम्हाला असं वाटलं की प्राणींना आता परंपरा ठीक आहे, परंपरा एक बाजूला असतीच, पण त्या प्राणीचं ज्याला बोलता येत नाही, मुख्य असतो, त्याला किती त्रास होतो हे पण महत्वाचं आहे. म्हणून ह्या ट्रस्ट आणि विश्वस्तांनी आणि सगळे सभासद कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे निर्णय घेतला आहे की ह्या वर्षीपासून आणि ह्या वर्षीपासूनच आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी बैलजोडी जी आपण दरवर्षी आगमन मिरवणुकीला आणि विसर्जन मिरवणुकीला लावत होतो ती आपण बंद करतो आहे. पहिल्या दिवशी जी पारंपरिक रथ आहे त्याच्यातच बाप्पाचं आगमन होईल. ती आगमन ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत, सभासद हे ओढतील आणि शेवटच्या दिवशीसाठी एक नवीन रथ आम्ही तयार केला आहे, जी ट्रॅक्टरनी आपण ती रथ ओढणार आणि बाप्पांचं विसर्जन मिरवणूक त्याच्यातून जाईल. बैलजोडी लावणार.